यानंतरची बातमी बांगलादेशमधून। ही बातमी तिथल्या आंदोलनांची नाही, तर या आंदोलनांमुळे तापलेल्या वातावरणात घडलेल्या एका दुःखद घटनेची। बांगलादेशच्या पहिल्या महिला पंतप्रधान बेगम खालिदा जिया यांचं निधन झालंय। बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीच्या प्रमुख असलेल्या खालिदा गेल्या काही दिवसांपासून गंभीर आजारांशी झुंजत होत्या। 17 वर्षांनी त्यांचा मुलगा तारिक रहमान बांगलादेशात आला खरा, मात्र मुलाचं देशातलं भाषण पाहिल्यानंतर खालिदा यांनी अखेरचा श्वास घेतला। खालिदा यांचा जीवन प्रवासही अनेक अनपेक्षित वळणांनी भरलेला आहे। एका राजकीय नेत्याची गृहिणी ते एका प्रमुख राजकीय पक्षाचे अध्यक्ष आणि देशाची पहिली महिला पंतप्रधान अशी त्यांची वाटचाल कशी होती, पाहूया एक रिपोर्ट। बांगलादेशच्या पहिल्या महिला पंतप्रधान आणि बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीच्या प्रमुख खालिदा जिया यांचं मंगळवारी सकाळी 6 वाजता वयाच्या 80व्या वर्षी निधन झालं। त्या 20 दिवसांपासून व्हेंटिलेटरवर होत्या। खालिदा यांना गेल्या अनेक वर्षांपासून छातीत संसर्ग, यकृत, मूत्रपिंड, मधुमेह, संधिवात आणि डोळ्यांच्या समस्यांनी ग्रासलं होतं। सोमवारीच त्यांनी बोगुरा 7 मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता। आजारी असल्या तरी त्या निवडणूक लढवतील असा विश्वास त्यांच्या पक्षानं व्यक्त केला होता। दरम्यान त्यांच्या निधनानंतर बांगलादेशचे अंतरिम सरकारचे अध्यक्ष सल्लागार मोहम्मद युनुस यांनी शोक व्यक्त केलाय। आज আমাদের পুরো জাতি গভীর শোক। खालिदा जिया यांचं नेतृत्व हुकुमशाही आणि फॅसिस्ट विचारसरणीच्या विरुद्ध दृढ राहिलं। जेव्हा जेव्हा देशाला लोकशाही संकटाचा सामना करावा लागतो तेव्हा त्यांनी त्यांच्या नेतृत्वाद्वारे लोकांना मार्गदर्शन केलं आणि स्वातंत्र्याची भावना बळकट केली। देश नेहमीच त्यांचं योगदान आदरानं लक्षात ठेवेल। मला वाटतं देशवासियांनी एकजूट दाखवावी, देशातील कोणीही अस्थिरता निर्माण करण्याचा किंवा परिस्थिती बिघडवण्याचा प्रयत्न करू नये, म्हणून सगळ्या नागरिकांनी सतर्क आणि जबाबदारीनं वागलं पाहिजे। এবং জনগণের অধিকার প্রতিষ্ঠার সংগ্রামে তার অসামান্য ভূমিকা ইতিহাসে অম্লান হয়ে থাকবে। युनुस यांनी 3 दिवसांचा राष्ट्रीय शोक आणि त्यांच्या अंत्यसंस्काराच्या दिवशी 1 दिवसाची सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे। खालिदा यांच्यावर ढाकामध्ये संसद भवन परिसरातील जिया गार्डन इथं अंत्यविधी करण्यात येतील। त्यांचे पती आणि बांगलादेशचे माजी राष्ट्रपती जियाउर रहमान यांच्या कबरीजवळ त्यांचा दफनविधी केला जाईल। खालिदा यांच्या निधनाच्या बातमीनंतर त्यांच्या समर्थकांनी आणि कार्यकर्त्यांनी ढाक्यातील हॉस्पिटल बाहेर शोक व्यक्त केला। दरम्यान खालिदा यांच्या राजकीय प्रतिस्पर्धी आणि बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनीही खालिदा यांच्या निधनाबाबत शोक व्यक्त केलाय। त्यांच्या निधनानं बांगलादेशच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाल्याचं हसीना यांनी म्हटलंय। 2024 मध्ये शेख हसीना यांनी देश सोडल्यानंतर खालिदा यांची तुरुंगातून सुटका झाली होती, हे विशेष। तर भारताकडून एस जयशंकर हे खालिदा यांच्या अंत्यविधींसाठी उपस्थित राहणार आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही खालिदा यांच्या निधनाबाबत शोक व्यक्त केलाय। खालिदा यांच्या निधनानं बांगलादेशच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावणारा नेता गमावलाय। भारत सरकार आणि भारतातील जनता या कठीण काळी जिया यांच्या कुटुंबासोबत आणि बांगलादेशच्या जनतेसोबत उभी आहे। बांगलादेशच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून त्यांनी देशाच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिलं। त्यांच्या कार्यकाळात अनेक महत्त्वाचे निर्णय झाले। बांगलादेशच्या राजकारणावर आणि समाजावर त्यांच्या निर्णयांचा कायमचा परिणाम झाला। भारत बांगलादेश संबंध पुढे नेण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे। 2015 मध्ये ढाका इथं खालिदा जिया यांच्याशी झालेली भेट आजही आठवते। खालिदा जिया यांचे दृष्टिकोन आणि राजकीय वारसा भविष्यात भारत आणि बांगलादेश संबंध मजबूत करण्यास मदत करेल अशी आशा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केली। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटल्याप्रमाणे खालिदा जिया यांचं बांगलादेशच्या राजकारणातलं स्थान अत्यंत महत्त्वाचं आहे। मात्र लहानपणी त्यांचा राजकारणाशी दूरपर्यंत संबंध नव्हता। त्यांचा राजकीय प्रवासही अत्यंत वळणावळणांचा राहिलाय। बांगलादेशचे माजी राष्ट्रपती जियाउर रहमान यांच्या त्या पत्नी, एक गृहिणी म्हणूनच त्यांचं दर्शन बांगलादेशसह जगभरात झालं। ते बांगलादेशमध्ये पहिल्यांदा टेलिव्हिजन सुरू झाला त्या कार्यक्रमात। खालिदा यांचा जन्म 1945 मध्ये झाला। भारतातील जलपाईगुडीत त्यांचा जन्म झाला। प्राथमिक शिक्षण दिनाजपूर मिशनरी स्कूलमध्ये, तर 1960 मध्ये दिनाजपूर कन्या शाळेतून मॅट्रिक उत्तीर्ण झाल्या। वडील इस्कंदर मजुमदार व्यापारी, तर आई तय्यबा मजुमदार गृहिणी होत्या। कुटुंबातील दुसरी कन्या असल्यानं त्यांना प्रेमानं पुतुल म्हटलं जायचं। 1960 मध्ये सैनिक जियाउर रहमान यांच्याशी त्यांचा विवाह झाला। 1971 मध्ये बांगलादेशच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये जियाउर रहमान यांनी सहभाग घेतला। बांगलादेशच्या निर्मितीनंतर ते पुन्हा सैन्यात दाखल झाले। 1975 मध्ये शेख मुजीबुर रहमान आणि कुटुंबाची हत्या झाली। बांगलादेशच्या अशा अस्थिर वातावरणात जियाउर रहमान यांचा उदय झाला। 1977 मध्ये रहमान राष्ट्रपतीपदी विराजमान झाले। सत्तेत आल्यानंतर बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीची स्थापना झाली। रहमान यांच्या हत्येनंतर बीएनपीची सूत्र खालिदा जियांकडे गेली। 1984 मध्ये त्या उपाध्यक्ष झाल्या, नंतर पक्षाध्यक्ष झाल्या। त्यांच्या नेतृत्वात बीएनपीचा हुकुमशाही विरोधात लढा उभारण्यात आला।
त्यावेळी प्रतिस्पर्धी शेख हसीना यांच्यासह त्यांनी चळवळीत सहभाग घेतला. 1991 ते 1996 आणि 2001 ते 2006 दरम्यान त्या पंतप्रधान झाल्या. भारतासह खालिदा झिया यांचे संबंध अनेकदा चढ उतारांचेच राहिले. 8 फेब्रुवारी 2018 रोजी सरकारी पैशांच्या अफरातफरी प्रकरणी त्यांना 10 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. खालिदा झिया आणि रहमान यांना तारिक आणि अराफत ही 2 मुलं. 2015 मध्ये मलेशियात अराफत रहमान कोको या धाकट्या मुलाचं निधन झालं, तर 2008 मध्येच तारिक रहमान लंडनमध्ये निघून गेले. 25 डिसेंबर 2025 रोजी 17 वर्षांनंतर ते बांगलादेशात परतले. आईसह ते पक्षाचे कार्यवाहक अध्यक्ष आहेत. पुढील निवडणुका त्यांच्याच नेतृत्वात लढल्या जाणार आहेत. शेख हसीना यांच्या सत्ता पालटानंतर खालिदा झिया यांची सुटका झाली खरी, मात्र चांगल्या उपचारांसाठी त्या लंडनला गेल्या होत्या. तिथं 4 महिने राहिल्यानंतर 6 मे रोजी त्या देशातही परतल्या. खालिदा झिया यांनीही बोगुरा 7 या पारंपरिक मतदारसंघातून सोमवारीच अर्ज दाखल केला होता. व्हेंटिलेटरवर असलेल्या खालिदा निवडणूक लढवतील असा निर्णय घेण्यात आला, कारण ही जागा बीएनपीसाठी महत्त्वाची आहे. तसंच सध्याच्या अस्थिर वातावरणात बीएनपीसाठी खालिदा झिया हा एक महत्त्वाचा चेहरा होता. मात्र ही निवडणूक लढण्यापूर्वीच खालिदा झिया यांचं निधन झालंय. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी. राष्ट्रीय दुखवटा पाळत असलेल्या बांगलादेशमध्ये हिंदूंविरोधातील हिंसाचार मात्र सुरूच आहे. बांगलादेशातील मैमनसिंह जिल्ह्यात एका कापड कारखान्यात एका हिंदू कर्मचाऱ्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. बजेंद्र विश्वास असं हत्या झालेल्या सुरक्षा रक्षकाचं नाव आहे. तर आरोपी नुमान मिया याला पोलिसांनी अटक केली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार दोघेही कर्तव्यावर असताना ही घटना घडली. मस्करीत नुमाननं शॉटगन विश्वासवर रोखली होती, तेवढ्यात गोळी सुटली असंही प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. गेल्या 12 दिवसांत 3ऱ्या हिंदूची हत्या करण्यात आली. 18 डिसेंबरला दीपूदासची मारहाण करत जाळून हत्या करण्यात आली. तसंच 24 डिसेंबरला अमृत मंडल या हिंदूचीही हत्या करण्यात आली. तर रविवारी 5 हिंदू घरांना आग लावण्यात आली होती.